हॅलो नमस्कार, मी नेहा माझ्या लिव्ह लाईफ सिंपल या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. बाहेरचं चमचमीत खाऊनसुद्धा तुमचं वजन वाढणार नाही यासाठी मी तुम्हाला एक वेट लॉस टिप सांगते, एक वेट लॉसचा रूल सांगते. तो नक्की तुम्ही फॉलो करा. बघा, आपल्याला जर समजा डाएट सुरू केलं तर कुठेतरी ना मनामध्ये असं वाटतं की मी हे खाऊ शकत नाही, मी ते खाऊ शकत नाही. म्हणजे मन मारून आपल्याला राहावं लागतं आणि आपल्याला हे आयुष्य आता एकदाच मिळालेलं आहे. त्यामुळे कुठेतरी वाटतं की आपण आपल्या मनासारखं पण थोडंसं जगलं पाहिजे. पण बघा, हे मनासारखं जगताना आपल्याला आपल्या हेल्थची पण काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून जर मन मारून आपण बाहेरचं खाणं टाळताय, खाताना काही आपल्याला विचार करावा लागतोय, असं जर तुमच्या बाबतीत होत असेल तर नक्की हा व्हिडिओ बघा. काही ना काही तुम्हाला या व्हिडिओमधून नक्की तुम्हाला काही महत्त्वाची गोष्ट कळेल आणि त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. तर वेट लॉस आणि वेट मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला एक्सरसाइज सुद्धा गरजेची असते. म्हणजे कमीत कमी तुम्ही योगा करत नाही, तुम्ही जिमला जात, पण तुम्ही ॲटलिस्ट वॉक, दिवसभरातून वॉक जे आहे फिरायला जाणं, चालायला जाणं, संध्याकाळी, रात्री किंवा पहाटे सकाळी, तर वॉक करणं अतिशय गरजेचं आहे. आणि या एक्सरसाइजसोबतच, व्यायामासोबतच तुम्हाला तुमच्या आहाराकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं. जर तुम्ही आहाराकडे दुर्लक्ष करत असाल आणि तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर तुमचं एक्सरसाइज करून काही उपयोग नाही आहे. वजन तुमचं वाढायला लागतं. अनेकदा बघा, आपल्याला बाहेरचं खायची इच्छा होते. आपण हॉटेलमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे जे पदार्थ आहे ते आपल्याला खावेसे वाटतात. पण बाहेरचं हॉटेलमधलं चमचमीत खाल्ल्यामुळे वजन वाढतं असं सगळेजण म्हणतात. पण खरंच का यामुळे वजन वाढत असेल का? आणि वजन जर वाढत असेल तर मग मन मारून आपण चमचमीत पदार्थ खाणं हे टाळलं पाहिजे का? तर बघा, जर तुम्हाला मन मारून जगायचं नसेल आणि आवडीचे पदार्थसुद्धा खायचे असतील, यासोबतच तुम्हाला तुमचं वेटसुद्धा मेंटेन ठेवायचं असेल, वजन वाढू नये, यासाठी तुम्हाला मी काही टिप्स सांगणार आहे की तुम्ही बाहेरचं पण खाऊ शकतात, यासोबतच तुमचं वजन वाढणार नाही, ही गोष्टसुद्धा त्याच्याकडे सुद्धा तुम्ही लक्ष देऊ शकता. तर आता काय करू शकतात? जर तुम्ही हा वेट लॉसचा रूल तुम्ही फॉलो केला तर तुम्ही बाहेरचं खाऊनसुद्धा तुमचं वजन अजिबात वाढणार नाही. तर काय आहे नक्की हा रूल, काय आहे? बघा, तुम्हाला जर गोड पदार्थ खायला आवडत असेल तर आपण म्हणतो की स्वीट खाल्ल्यामुळे बॉडीमधली शुगर जी आहे ती वाढते आणि वेट जे आहे ते लवकर गेन होतं. त्यामुळे लवकर जाडेपणा किंवा आपलं वजन जे आहे ते वाढतं. आणि गोड जे आहे ते आपण खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही. काहींचं असतं की त्यांना गोड जे आहे ते खूप खायची इच्छा होते, गोडशिवाय ते जगूच शकत नाही. तर त्यामुळे मग तुम्ही काय करू शकतात? गोड जर तुम्हाला खायचं असेल ना तर तुम्ही 4 चमचेच खा. म्हणजे बघा, यामुळे तुमचं मनसुद्धा भरेल आणि तुमची जी इच्छा आहे तीसुद्धा पूर्ण होईल. आणि 4 चमचे खाल्ल्यामुळे आपण म्हणू की फक्त 4 चमचे खाल्ल्यामुळे वजन वाढेल का? तर नाही. तुम्ही बघा, तुम्हाला जमलं 2 चमचे, जास्तीत जास्त तुम्ही 4 चमचे. एखादी स्वीट डिश आहे तर ती तुम्ही कमीत कमी 2 ते 4 चमचे एवढंच खा. त्यामुळे तुम्हाला खाल्ल्याचं सुद्धा समाधान मिळेल. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा, तुम्ही हॉटेलमध्ये जायचं असेल तर तुम्ही कधी पण, म्हणजे उठून सुटून मनात वाटलं तेव्हा हॉटेलमध्ये जाऊन खाल्लं असं बिलकुल करू नका. तुम्हाला खायची इच्छा आहे हॉटेलमधलं तर तुम्ही लंच टाईममध्ये जा. शक्यतो दुपारच्या वेळेस जेव्हा आपण जेवण करतो तर त्यावेळेमध्ये तुम्ही जा. कारण आपली दिवसभरामध्ये बरीच हालचाल होते, ज्यामुळे वजन जे आहे ते झपाट्याने वाढण्याची शक्यता कमी होते. पण हेच समजा तुम्हाला जर डिनर करायचं असेल तर तुम्ही ते झोपण्याच्या आधी करा. समजा तुम्हाला आज संध्याकाळी हॉटेलमध्ये जायची इच्छा आहे तर अगदी रात्री 9-10 वाजता तुम्ही जाऊ नका. तुम्ही संध्याकाळी बघा, सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते, संध्याकाळी जेवणाचा टाईम जो आहे तो 7 ते 8च्या मध्येच असला पाहिजे. मॅक्झिमम 8च्या आधी तुमचं संध्याकाळचं जेवण झालंच पाहिजे. म्हणजे कसं आहे, आपल्या झोपण्याच्या आणि जेवणाच्या अंतरामध्ये काही तासांचा फरक पडतो आणि त्यामुळे जेवणानंतर लगेच झोपणं टाळलंच गेलं पाहिजे. हे अतिशय वाईट आहे. तुम्ही किती पण काही वेट लॉस टिप तुम्ही फॉलो करत असाल, पण तुम्ही जेवणानंतर लगेच झोपत असाल, थोडं खाल्लं असेल तुम्ही तरीसुद्धा तुम्ही जेवणानंतर लगेच झोपत असाल तर त्याचा खूप वाईट परिणाम आपल्या बॉडीवर होत असतो. त्यामुळे ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर कळालं, समजा तुम्हाला हॉटेलचं खायचं असेल तर शक्यतो दुपारी तुम्हाला जमणार असेल लंच टाईमच्या वेळेस तर त्यावेळेस तुम्ही खा. कारण दिवसभरामध्ये बरीच आपली हालचाल होते आणि त्यामुळे आपली बॉडी जी आहे ती वेट गेन करत नाही जास्त. जर रात्री खायचं असेल तुम्हाला हॉटेलचं तर तुम्ही संध्याकाळी 7च्या आसपास खा. 7, 7:30, 7:15 पर्यंत तुम्ही बाहेरचं हॉटेलचं जेवण करा. ठीक आहे. आणि यानंतर डिनरनंतर, रात्रीच्या जेवणानंतर शतपावली नक्की करा.
नाही जोरजोरात चालायचं आहे तुम्हाला, फक्त तुम्हाला नॉर्मल का होईना वॉक करायचं आहे. 1 किलोमीटर 2 किलोमीटर साधं तुम्ही पायी चाला, गप्पा मारत तुम्ही नवरा बायको सोबत जा, हरकत नाही. पण जर तुम्ही डिनर करताय हॉटेलमध्ये तर त्यानंतर तुम्ही लगेच झोपताय तर हे अतिशय वाईट आहे. त्यामुळे 100% तुमचं वजन वाढणार आहे. तर त्यामुळे तुम्हाला जरी रात्रीचं तुम्हाला बाहेरचं काही खायचं आहे तुम्ही खा, पण त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं चालायचं आहे. आणि जेवण आणि रात्रीचं जेवण आणि झोप यामध्ये कमीत कमी 2 ते 3 तासाचा फरक जो आहे तो असलाच पाहिजे. यामुळे आपलं खाल्लेलं अन्न जे आहे ते व्यवस्थित पचतं. आणि समजा जर तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला जाणार असाल तर प्रोटीन आणि फायबरयुक्त पदार्थ खा, यामुळे आपल्या शरीराला खूप फायदे होतात. म्हणजे बघा, तुम्ही नॉनव्हेज खाणारे असतील तर तुम्ही फिश खा, प्रॉन्स खा, चिकन तुम्ही खाऊ शकतात. पावचे जे पदार्थ आहे म्हणजे पिझ्झा, बर्गर या गोष्टी तुम्ही फार तर फार 3-4 महिन्यातून तुम्ही एकदा खाल्ल्या तर चालेल. मी असं नाही म्हणत की अगदी तुम्ही खाणंच बंद करा, पिझ्झा पाव तुम्ही कधीच खाऊ नका. ते पण आपण खाल्लं, पण मुलांना पण ती सवय लावा. अगदी तुमचं दर आठवड्याला तुमचं म्हणजे प्रत्येक आठवड्याला तुम्ही मुलांना पिझ्झा बर्गर देता हे अतिशय चुकीचं आहे. मुलांना तुम्ही सुद्धा स्वतः सवय लावा. माझ्या मुलीला मी 6 महिन्यातून एकदा मी तिला पिझ्झा खायला देते. हो, आणि ठरलेलं असतं एकदा तिच्या बड्डेच्या वेळेस, आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिवाळीच्या आसपास जेव्हा सुट्ट्या असतात त्यावेळेस. मी खरंच ह्या ज्या काही गोष्टी ह्या फॉलो करते. कारण बघा, आजकाल मुलांना पिझ्झा वगैरे बाकी इतरत्र ते बघतात आणि आपण असं नाही सांगू शकत की नाही मी तुला देणारच नाही. द्यायचं आपण. बघा, पिझ्झामध्ये सुद्धा आपण त्याच्यामध्ये मशरूम असतं, ब्लॅक ऑलिव्ज असतात, पण जो बेस असतो तो मैद्याचा असतो. तर त्यामुळे या गोष्टी ज्या आहे या टाळल्या गेल्या पाहिजे. अगदी तुम्ही रँडमली देऊ नका. फार तर फार 2 ते 3 महिन्यातून एकदा द्या, पण अगदी तुम्ही आठवड्याला महिन्यातून 3-4 वेळेस देताय असं करू नका. यामुळे त्यांच्या शरीराचं नुकसान होईल. पौष्टिक पदार्थ आहेत ते तुम्ही शक्यतो खाण्याचा प्रयत्न करा. बाहेर तुम्ही पनीर वगैरे, त्यानंतर पराठे, अशा तुम्ही गोष्टी ज्या आहेत त्या खाऊ शकतात ज्याचा आपल्या शरीराला फायदा होतो. आणि यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जेवणानंतर बघा, काहींना थोडा ॲसिडिटीचा, पोटामध्ये त्यांना थोडासा त्रास होतो, जळजळ होते. तर असं जर होत असेल तर जेवल्यानंतर तुम्ही थोड्या वेळानंतर उकळत्या पाण्यामध्ये एक थोडासा आल्याचा तुकडा घाला आणि त्याच्यानंतर ते पाणी प्या. यामुळे अपचनाचा जो त्रास आहे तो दूर होतो आणि जे खाल्लेलं अन्न आहे तर ते व्यवस्थित पचतं आणि याच्यामुळे बऱ्याचशा समस्या दूर होतात. तर त्यामुळे अगदी छोट्याशा ग्लासभर पाणी तुम्हाला उकळवायचं आहे. कोमट म्हणजे उकळवून त्याच्यामध्ये तुम्हाला एक आल्याचा तुकडा टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर ते पिण्यायोग्य तेवढं थंड झालं, थंड पण नाही, कोमट पिण्यायोग्य झालं, त्याच्यानंतर तुम्हाला ते पाणी प्यायचं आहे. यामुळे पचन जे आहे ते व्यवस्थित होतं. आणि अपचन जर झालं ना तर आपल्याला बऱ्याचशा समस्या जाणवतात आणि अपचनामुळेच बरेचसे त्रास आपल्याला उद्भवत असतात. तर त्यामुळे नक्की ही गोष्ट तुम्ही फॉलो करा. म्हणजे बघा, बाहेरचं पण आपण खाऊ शकतो, असं नाही की बाहेरचं खायचंच नाही, पण बाहेरचं खात असाल तर काही रूल जे आहे ते तुम्हाला पाळले गेले पाहिजे. बघा, अगदी कडक डाएट करण्यापेक्षा हे रूल पाळणं अतिशय सोपं आहे असं मला तरी वाटतं. कारण आपण बाहेर बघा, बऱ्याच आजकाल हॉटेलिंग वगैरे सगळ्यांचं म्हणजे खूप हॉटेल, पूर्वी एवढे हॉटेल्स नसायचे. आजकाल तुम्ही बघाल 2-2 पावलावर हॉटेल आहे आणि मग आपल्याला कुठेतरी मन मारल्यासारखं होतं की अरे हे दिसतंय ते दिसतंय, आपण खाऊ शकत नाही. तर गोड पण तुम्ही खाणार असाल ते प्रमाणात खा. अगदी तुम्ही 2-2 वाट्या तुम्ही श्रीखंड खाताय, 2-2 वाट्या तुम्ही अंगूर मलाई खाताय असं बिलकुल करू नका. खायचं आहे गोड, तुम्ही ते प्रमाणात खा. म्हणजे आपलं मनसुद्धा त्याच्यामुळे मनाला पण शांती मिळते. तर ह्या काही रूल आहेत की तुम्हाला हॉटेलमधले सुद्धा खायचं असेल, त्यासोबत तुम्हाला वेट पण मेंटेन करायचं असेल तर तुम्ही कशा प्रकारे करू शकतात, या काही टिप्स होत्या, या नक्की तुम्ही फॉलो करा. 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला मनसोक्त खाता येईल. यासोबत तुमचं वेटसुद्धा मेंटेन राहील. तर ही होती आजची वेट लॉस टिप आणि यासारख्या अजून ब्युटी टिप्स, फिटनेस टिप्ससाठी नक्की व्हिडिओज जे आहेत ते बघत जा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.